नमस्कार, कसे आहात? माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि आजचा माझा व्हिडिओ आहे आमची रेलगावची जत्रा. व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. जत्रेसाठी 3 पालखी आलेले आहेत. कापसाल, कोंडे आणि कलौंडे या गावच्या 3 पालखी आलेल्या आहेत. आणि त्या पालखी आल्या ना की डायरेक्ट मंदिरात आणत नाही, त्या शेतात बसवले जातात. त्याच्यानंतर मग ज्यांचा मान आहे त्या मानकरीन आरत आणि ओटी घेऊन ते पालखी बसलेली असतात तिथे जातात. तिथे मग त्या पालखींना आरत करणं, ओटी भरणं तो कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर मग मंदिरातून आमची पालखी जिथे पालखी बसलेली आहे तिथे जाते. त्या पालखींना भेटायला तिथे भेटवल्या जातात. त्याच्यानंतर मग एक एक करून मंदिराच्या इकडे पालखी येते आणि मग ते पालख्या नाचवत असे एकदम जल्लोषमध्ये घेऊन येतात उत्साहात सर्व भक्त. आणि त्या पालखी नाचवत मंदिराला 2 प्रदक्षिणा घातल्या जातात. त्याच्यानंतर मग जिथं तो पालखी बसवण्यासाठी मंडप केलेले आहे तिथं त्या पालखी बसवल्या जातात. त्याच्यानंतर मग प्रदक्षिणा मंडपात बसवणं हे सर्व करेपर्यंत 2-2.5 वाजतात. त्याच्यानंतर मग मानकऱ्यांचा स्वागत समारंभ केला जातो. ते झालं की नंतर मग नमन उभं राहतं. नमन उभं राहिलं की 5-5:30 वाजेपर्यंत चालतं. ते 2:30च्या नंतर चालू होतं नमन. आणि नमन मग संपलं की मग ज्या पालखी बसलेल्या आहेत त्या उठून मग परत एकमेकींना भेटायचा कार्यक्रम करतात. नंतर मग त्या पालखी आपापल्या गावी घेऊन जातात. ते नंतर इथं शेवटचा भेटवण्याचा कार्यक्रम झाला की तिथंच जत्रा आमची संपन्न होते. आणि तुम्हाला बोलले की नमन असतं, तर नमनाचा व्हिडिओ माझा सेपरेट येईल. कारण हे फक्त जत्रा चालू झाल्यापासून ते जत्रा शेवटचा भेटवणीचा कार्यक्रम होतो तो तिथपर्यंत जत्रेचा व्हिडिओ आहे. आणि बाकीचं तो माझा नमनाचा सेपरेट येईल. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंट्स करून सांगा की तुमच्याकडे पण अशी जत्रा होते का आणि अशी पद्धत आहे का. जत्रेला जाण्यासाठी आमची तयारी झालेली आहे बघा. सासू, नणंद, स्नेहालय पाटी, सासरे सर्व तयारी करून आम्ही मंदिराच्या इकडे निघालो आहे. आता आम्ही चाललो आहे मंदिराच्या इकडे. हे बघा मंदिर लायटिंगने छान सजवलेले आहे. भारी वाटतं एकदम अंधारातून. चला मंदिर जवळ आले, जाऊया मंदिराच्या इकडे. आणि इकडून ही शेती दिसते ना, तिथे ते बाहेरून बोलली ना 3 पालख्या येतात, त्यांना बसण्यासाठी ती सर्व तयारी करून ठेवलेली आहे. साफ सर्व करून ठेवलेले आहे. ते इथे पालखी बसणार आहेत. पाहू शकता तुम्ही आमचं मंदिर कालीश्रेयाचं किती छान वाटतंय ते. चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन बघूया. किती भारी वाटते लायटिंग बघा. ते चक्र पण एकदम छान लावलं आहे, झाकझुकवालं. मंदिराला परिसर बघा किती मोठा येतो. इथं तयारी चालू आहे. मंदिराला 2 दरवाजे आहेत. आणि बघा आम्ही सर्व नट्टापट्टा करून मस्त तयारीत. आम्ही यंदाचे मानकरी आहोत. आम्ही मानकरणी. आणि गर्दी बघू शकता तुम्ही ओटी भरायला.
व्हिडिओची लागली हो आज. दाखवलंच नाही बॅग कशी दिसते. चांगली. बॅग कशाला घेतलायस बघ. आई मागे दिसते ना. ए धर तू. काय काय अरे हर हरी रे त्यांची ओळखी झाली असं त्याने पुढे पुढे तिकडे जा. तिकडेच गडबड. आता साईड एकच आलं तर एकच.
कोणाचं गालबोट न लागता आपण सर्वांनी सहकार्य करून कार्यक्रम उत्तम रीतीने पार पाडल्याबद्दल देवस्थानच्या वतीने आपणा सर्वांचे आभार मानतो. तसेच याच्या पुढील होणारा कार्यक्रम मानपानाचा श्री सुकाई देवी देवस्थान गाव मौजे कापसाळ मानकरी आपण कृपया रंगमंचावरती यायचं आहे. कोंढे ग्रामदेवता मानकरी आपण रंगमंचावरती यायचं आहे. कळवंडे ग्रामदेवता मानकरी आपण रंगमंचावरती यायचं आहे. मानकऱ्यांच्या वतीने सन्मान करा. काळीश्री देवी हप्तागिरीचे मानकरी श्री गणेश शिगवण यांना सुद्धा सन्मानित करा. नामदेव गुरव यांना सुद्धा मानकऱ्यांच्या वतीने सन्मानित करा. शनईवाले शनईवाले कृपया आपण रंगमंचावरती या. तसेच या मंदिराची विद्युत रोषणाई ज्यांनी केली जत्रेचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून नक्की सांगा. तुमच्याकडं पण ती पद्धत आहे का, जत्रेची प्रथा पण तशा आहेत का ते पण सांगा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.